काही नाही काका, जरा डोकं दुखतंय माझं. आदिती, तू नको त्या गोष्टीचं टेन्शन घेत जाऊ नकोस. उगाच त्रास कोण घेतेस तू? आणि मला नाही वाटत की तू कुठे चुकलीयस. आम्हाला तुझं कौतुकच आहे. करेक्ट. आदिती मॅडम, वहिनी साहेबांनी मला सांगितलंय तुम्हाला लवकर घरी जायचंय ना? हो. मिस्टर जयराम, तुम्ही आदिती मॅडमना त्यांच्या घरी सोडा. आणि तिथूनच तुम्ही सुद्धा घरी गेलात तरी चालेल. म्हणजे तसं वहिनी साहेबांनी सांगितलंय. नाही काका, नको, मी जाईन. हा आदिती मॅडम, तुम्ही एकट्या घरी जाल हो, पण जयराम सरांनी तुमच्या सोबत यावं हा वहिनी साहेबांचा आदेश आहे. आदिती मॅडम, नवरे सर बरोबर बोलतायत. जयरामला येऊ दे की तुमच्या सोबत. आदिती मॅडम, जा तुम्ही. जयराम, आदिती, नीट जा आणि काळजी घे. हा, काही बोलावंसं वाटलं तर फोन कर. हा, वाह वाह वाह, उत्तम चाललंय हे. कलियुग कलियुग म्हणतात ते हे. ह्या मुलीनी तुम्हाला फसवलं. पहिल्या दिवसापासून तुमच्याशी खोटं बोलली ती. सगळे नियम तोडले, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तिला कायमची सुट्टी द्यायचं सोडून भर पगारी अर्ध्या दिवसाच्या सुट्ट्यांची खैरात कसली वाटताय? अगं रजनी, बस आता. काय तेच उगाळत राहिलेस? अरविंद, नाही ते काय, मला ना आता कंटाळा आलाय तुझा. सारखं वाईट म्हणजे वाईटच बोलायचं. मी बोलतेय ते दिसतंय काका तुम्हाला, पण ती करतेय ते नाही दिसत आहे. अगं हो, पण तिने जे काय केलंय त्याचं काय करायचं आणि काय नाही करायचं हे आवड अविनाश सर बघून घेतील ना. तू कष्ट घेऊ नकोस. तुला ज्या कामाचा पगार मिळतो ना तेच काम कर. उगाच भरकडू नकोस वाटेल तिकडे. रजनी मॅडम, रिलॅक्स. मला कळत नाही तुमचा प्रॉब्लेम काय. म्हणजे आदिती मॅडमला कोणी काय बोलत नाहीये हा तुमचा प्रॉब्लेम आहे, की तुम्ही फोडलेला बॉम्ब फुसका निघाला हा तुमचा प्रॉब्लेम आहे? साई प्रसाद, तोंड आवारा तुझं. आत्ता लागलायस कामाला, माझ्या नादी लागू नकोस. अहो तेच सांगतोय मी नवीन आलोय ना, अजून परमनंट पण नाही झालो. माझ्याशी भांडून काय फायदा आहे? अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं? साई प्रसाद, असं नको बोलूस. रजनी, झालं ते खूप झालं. तुला जे सगळ्यांसमोर आणायचं होतं ते तू आणलंस ना. आणि आता जो काही निर्णय घ्यायचा तो आऊ घेतील. मग आता तेच सांगत होतो मी. आहो तुम्ही शांत राहा ना. अरे नको आणि आता हा विषय.
चला, खूप काम आहेत प्रत्येकाला. चला कामाला लागूया. अण्णांच्या सूपची तयारी केलीस ना? हो केलीये. काय हो, हो. गेले 2 दिवस अण्णांचं पथ्य नीट सांभाळलं गेलं ना? म्हणजे काय, मला पण काळजी आहे. अण्णा मात्र अगदी खुशीत आहेत. गणपती बसवला म्हणून. जय अदिती सुद्धा अगदी खुशीत आहेत. काय हो, त्यांचं नाव काढल्यावर तोंड अगदी काही इतकं वाकडं नकोय बरं का करायला. हे बघा आलेच. काय ग, ऋषी पंचमीची भाजी आवडली ना सगळ्यांना? अदिती, काय झालं ग बाळा? ए सांगितलं ना, आता परत परत रडायचं नाहीये. काय झालं रे जय? कुणी काही बोललं का? जय, अरे मी काय विचारते तुला? काकू, आज रजनीनी आदितीचं लग्न झालंय हे सगळ्यांसमोर सांगितलं. फक्त एवढंच नाही, आदिती दाभोळकरांची मुलगी आहे हे कळलंय आज सगळ्यांना. बापरे. आणि तेही दाभोळकरांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं. रजनी त्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी पूजेला आली तेव्हा त्यांनी हे सगळं दाभोळकर बोलत असताना तुम्ही शांत होतात. त्यांनी काही बोलू नाही दिलं काका. काय हरकत काय होती सगळं सांगायला? एवढं सगळं ऐकून घेण्यापेक्षा सरळ सांगायचं, मी अदितीचा नवरा आहे म्हणून. जे बोलायचंय ते सरळ बोला, डायरेक्ट. अशी आडवळणं घेऊन बोलू नका. सांगायचं सरळ. बघितलंच तर काय होतंय ते पुढे. मी होतो ना तुमच्या मागे. काही झालं तरी कुठल्याही नात्याचा अपमान झालेला मला खपणार नाही. नातं रक्ताचं नसलं तरी मी जपलंय ते. काका, काहीही झालं तरी तुम्ही आमच्या पाठीमागे उभे असाल याची खात्री आहे आम्हाला. आज मी शांत बसलो, मला शांत बसावं लागलं, कारण आता मला आमच्या नात्याचा खरा मान मिळवून द्यायचा आहे काका. दाभोळकरांनी आज आदितीच्या पप्पांनी आज माझं आणि आदितीचं नातं लपवलं.
कारण दाभोळकरांना स्वतःहून पहिला वार करायचा आमच्या नात्यावर. म्हणून रजनी जे बोलते ते पलटवत त्यांनी माझ्या समोर माझाच अपमान केला. काका, मी अविनाश सरांकडनं कर्ज घेतलंय. आदितीने अण्णांच्या ऑपरेशनच्या वेळेला कर्ज घेतलंय आणि त्यामुळे आम्हाला ह्याच ऑफिसमध्ये काम करावं लागणार आहे कर्ज फेडण्यासाठी. आता हे कर्ज फेडूच आम्ही, पण मी काय करू शकतो ते त्याच ऑफिसमध्ये राहून मी त्या दाभोळकरांना दाखवून देणार आहे. भाऊ आणि सरांसमोर आम्हाला गुन्हेगार म्हणून नाही जायचंय काका. स्वतःला सिद्ध करून जायचंय. आम्ही स्वतः त्यांना जाऊन सगळं सांगू, त्यांची माफी मागू. आमच्याकडे वेळ खूप कमी आहे काका, पण जिद्द आहे, शिवाय तुमचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आता 11 महिन्यात दाभोळकरांना मी काहीतरी करून दाखवेन. नाहीतर ठरलेल्या वचनाप्रमाणे आदिती कायमची त्यांच्याकडे जाईल. अण्णा 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 सावकाश, हळू. जय पाणी दे. अण्णा, अण्णा काही होत आहे का तुम्हाला? अण्णा, अण्णा कसं वाटतंय? मला काहीही झालेलं नाहीये. अण्णा चुकलो आम्ही. मला माहित नाही एवढं सगळं केल्यानंतर तुमची माफी मागणं योग्य आहे की नाही. प्लीज आम्हाला माफ करा अण्णा, प्लीज माफ करा. अण्णा, आम्ही जे काही केलं किंवा करतोय तो आमचा नाईलाज. तुम्हाला हे सगळं सांगितलं नाही खरं, तुम्हाला त्याचा त्रास झाला असता म्हणून मग हे असं खोटं वागत राहिलो. खूप त्रास देतो ना आम्ही तुम्हाला. तुम्ही आम्हाला वाटेल ती शिक्षा द्या, पण प्लीज अण्णा आमच्यापासून दूर नका जाऊ. आधीच या सगळ्यामुळे आम्ही खूप जवळची माणसं गमावली. आता तुम्हाला गमवायचं नाही अण्णा. ही माणसं गमावताना तुम्हाला तुमच्यातलं नातं सुद्धा लपवावं लागलं. याला कारण परिस्थिती, पण या परिस्थितीला मी सुद्धा जबाबदार आहे ना. तुम्ही ऑफिसात अनोळखी असल्यागत वावरत आहात. नोकरी टिकवण्यासाठी मनावर दगड ठेवून खोटं बोलत आहात. सतत एका भीतीच्या छायेखालती वावरता, कुणीतरी आपल्याला पाहिल म्हणून.
तुमच्या या सगळ्या गोष्टींमागे मी सुद्धा कारणीभूत आहे. अण्णा प्लीज असं बोलू नका. अगं बाळा, खरंच आधी जयनी लोन घेतलं, नंतर तू लोन घेतलंस माझ्या आजारपणासाठी. आज हे सगळं ऐकून थोडा धक्का बसला खरा. बाळांनो, या सगळ्याबद्दल मी तुम्हाला दोष देत नाहीये. मला नाही वाईट वाटलं. मी आतापर्यंत समजत होतो की सगळं काही व्यवस्थित चाललंय, पण आता समजतंय त्यामागे तुमचे किती परिश्रम होते, किती दुःख तुम्हाला सहन करावी लागत होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सगळं तुम्ही तुमच्यापर्यंतच ठेवलं. नेहमी आपल्या सुखात सगळ्यांना सामावून घेतलं. पण आपली दुःख मात्र कोणाच्या नजरेत सुद्धा येऊन नाही दिलीत. केतकर, मला माफ करा. काय करता अण्णा हे तुम्ही? मला बोलू द्यात. बरोबर आहे तुमचं. या मुलांनी तुम्हाला खूप त्रास दिला आणि म्हणून तुम्ही यांच्याशी अबोला धरलात ना. बरोबर आहे तुमचं केतकर. पण खरं सांगू केतकर, मला आज माझ्या या मुलांचा अभिमान वाटतोय. इतकर हो, ज्या मुलाकडून मी कधी कसलीही अपेक्षा केली नव्हती, तो मुलगा माझ्यासाठी, आपल्या माणसांसाठी एवढा झटतोय, एवढं करतोय. यांनी माझ्यासाठी जे केलं ना, ते माझा मोठा मुलगाही करू शकला नाही. मात्र मी ज्याच्याकडून अपेक्षा केल्या, त्यांनी मात्र माझा अपेक्षाभंग केला. तो मात्र स्वतःच्या सुखाच्या शोधातच भटकत राहिला. माझ्या या मुलानं आणि या सोनेनं स्वतःच्या सगळ्या सुखांचा त्याग केला. या सगळ्याची परतफेड मी कधीही करू शकणार नाही. तुम्ही सुद्धा माझ्यासाठी खूप केलं. भावाचं प्रेम दिलं, वहिनीनी बहिणीची माया दिली, माझ्या धाकट्या सोन्यानं मुलीचं प्रेम दिलं मला. मलाच खरंच तुमचा राग नाही आला. मला आज अभिमान वाटतोय तुमचा. मान्य आहे, या सगळ्यामुळे तुमच्यापासून बरीच माणसं दूर गेली असतील, पण मला खात्री आहे एक वेळ अशी येईल की ही सगळी माणसं तुमच्या पाठीशी उभी राहतील. पण
मला ही वचन हवंय जय. 11 महिन्यानंतरही तुमच्यात कधीही दुरावा येणार नाही. तुम्ही एकत्र असाल